घरच्या घरी 100% शुद्ध आणि टेस्टी आमचूर पावडर कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बाजारात मिळणाऱ्या आमचूरमध्ये कधी-कधी केमिकल्स असू शकतात, पण ही रेसिपी पूर्णपणे नॅचरल आणि हेल्दी आहे. आमचूर पावडर आपण भाजीमध्ये, ग्रेव्ही, करी, चाट, स्ट्रीट फूड, सॅलड तसेच दही-भात, रायता, मसाले बनवण्यासाठी वापरतो. फक्त कच्ची कैरी आणि उन्हात वाळवण्याची योग्य पद्धत वापरून तुम्ही सहज घरी आमचूर तयार करू शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे महत्वाची गोष्ट म्हणजे आमचूर करण्यासाठी कैरी ही कच्ची आणि कडक वापरायची. तसेच आंबट असेल तर आमचूर पावडर आणखीन टेस्टी होते. हलकीशी जरी मऊ किंवा पिवळसर असली तर ती आमचूरसाठी घेऊ नका. आता 2 कच्च्या कैऱ्या मी मोठ्या आकाराच्या घेतल्या आहेत. स्वच्छ धुवून घ्यायच्या. चिकाचे डाग वगैरे असतील तर ते काढून टाकायचे आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. अजिबात ओल्या राहता कामा नयेत. तर त्यानंतर टोक काढायचं, साल काढायची. तर साल काढल्यानंतर धुवू नका. आधी धुवून घ्या आणि मग कोरडी करून त्याची सालं काढा. मी ते आता फक्त दाखवण्यासाठी 2 कैऱ्याच घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात पावडर बनवायची असेल तर तुम्ही किलोमध्ये वगैरे याचे प्रमाण ठेवू शकता. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कैरीच्या आपल्याला अशा पातळ स्लाइस करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही सुरीनी करू शकता. मी इथे बटाटा स्लाइसरनी करून घेतीये किंवा मोठ्या दाताची किसणी असेल तर त्याने किसून घ्या. फक्त लहान दाताच्या किसणी बरोबर किसू नका. नाहीतर त्यामध्ये जास्त ओलावा येतो. पाणी सुटते त्याला. पातळ स्लाइस केले की उन्हात लगेचच वाळतात. जर तुम्ही जाड ठेवले तर वाळायला थोडासा टाइम लागू शकतो. कैरीच्या बाट्याला काही गर वगैरे राहिला असेल तर सुरीने काढून घ्या. कैरीचा पूर्णपणे वापर करून घ्यायचा. आता हे स्लाइस लवकर सुकावेत, लवकर वाळावेत यासाठी मी 2 ताटामध्ये याला काढून घेतलेलं आहे. स्लाइस जर एकावर एक ठेवलेत तर ते लवकर सुकणार नाहीत. आणि मग ताटामध्ये काढून घेतल्यावर मी याच्यावरती एक सफेद रुमाल अंथरलेला आहे. जेणेकरून यामध्ये धूळ, कचरा वगैरे जाणार नाही. रुमाल ठेवताना पण आपल्याला अगदी पातळ रुमालाचा वापर करायचा आहे. जाड रुमाल घ्यायचा नाहीये. जाड रुमाल वापरल्यामुळे कैरीच्या स्लाइस लवकर सुकणार नाहीत. आता 4 ते 5 दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये हे स्लाइस वाळवून घ्यावे लागतात. अगदी कडकडीत आणि सुकलेले असे स्लाइस तुम्हाला 4-5 दिवसानंतर मिळून जातील आणि त्याचा कलर पण थोडासा बदललेला असतो. पूर्ण सुकल्यावरच त्याची पावडर तयार करायला घ्यायची आहे. तर मिक्सरचं भांडं घेतलंय, अगदी कोरडं करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे स्लाइसेस टाकायचे. मिक्सर चालू बंद करून त्याची फाईन पावडर तयार करून घ्यायची. एक सतत किंवा खूप वेळ मिक्सर चालवू नका. पावडर थोडीशी करून झाली की ती वर-खाली करून घ्या आणि परत एकदा फिरवून घ्या आणि बारीक पावडर तयार करा. एक सतत जर तुम्ही मिक्सर ऑन ठेवला तर आतलं भांडं गरम होतं आणि त्यामुळे पावडरला ओलावा येऊ शकतो. मिक्सरच्या भांड्यामध्ये एका वेळेला बसतील तेवढीच कैरी टाका आणि पावडर तयार करा. कितीही बारीक केलं तरी यामध्ये मोठे कण राहतातच. त्यामुळे अगदी बारीक चाळणीने चाळून घ्या. म्हणजे अशी फाईन पावडर मिळून जाईल आणि जे मोठे कण राहिले असतील ते परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तर मस्त अशी आंबट चवीची नैसर्गिक आमचूर पावडर तयार झाली. पावडरला जरी तुम्ही हात लावला तरी अगदी कोरडा असा हात लावा आणि ओला चमचा अजिबात घालायचा नाहीये. नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतात आणि पावडर लवकर खराब होते. आता स्टोअर कशी करायची तर एक एअरटाईट कंटेनर स्वच्छ धुवून तो पुसून उन्हात वाळवून घ्या आणि त्यामध्ये ही पावडर भरून ठेवा. नीट काळजी घेतली तर साधारण 6 महिने तरी ही पावडर चांगली टिकते. आता बघा 2 कैऱ्यांची एवढी पावडर तयार झालेली आहे. यामध्ये थोडंसं मीठ घातलं ना तर शेल्फ लाईफ वाढते. पण जास्त घालू नका नाहीतर चव बदलेल. जाड तुकडे केल्यास आत ओलावा राहतो, लवकर वाळत नाही. त्यामुळे जितके पातळ स्लाइस तितक्या लवकर वाळतील. तर 100% शुद्ध आणि घरी बनवलेली आमचूर पावडर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरा. त्यामुळे रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.